नमस्कार मित्रांनो. आज एक मैदान पार पडत आहे. त्या मैदानामध्ये मित्रांनो गट एकूण पळून झालेले आहे. कारण की थोडा आजारी असल्यामुळे आपण गटाचे एक व्हिडिओ अपलोड बी नाही केला. कारण की मित्रांनो आज सेमी क्रमांक 1 ते 7 पर्यंत कोणकोणते नंदी फायनलसाठी प्राप्त झाले. कारण की मित्रांनो आज एक मस्त एक दुसरा एक बैल मैदान चांगल्यारीत्या पार पडत आहे. बरेचसे नंदी आज पळायला आलते. काल सुद्धा बरेचसे नंदी पळाले होते आणि आज सुद्धा विठ्ठलांचे बरेचसे नंदी पाळण्यासाठी आलते आणि आज पळाले सुद्धा काही. आणि आता आपल्याला एकूण 7 सेमीचा थरार बघायला मिळणार आहे. त्या सेमी सेमी क्रमांक 7 मध्ये आपल्याला थरार बघायला मिळेल आणि त्यामध्ये बी मित्रांनो आपल्याला एकूण 5 सेमी पळालेले आहे. 6वा आणि 7वा सेमी बाकी आहे. आपण एकूण 5 सेमीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सर्वात पहिले आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी अपलोड होईल. कारण की मित्रांनो आज आपल्याला नवीन वर्षामध्ये काल एक मैदान पार पडलं भव्य. एक आदत एक बैल व एक दुसरा एक बैल, आणि आज एक दुसरा आणि एक बैल अशा प्रकारे मैदान पार पडत आहे. हे मैदान सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर असं पार पडलं. मित्रांनो आता 4ला बी आणखीन 10 मिनिटं बाकी आहे. त्यातच मित्रांनो आपल्याला आतापर्यंत समजा पुरे सेमी झाल्यासारखेच आहे. कारण की 2 सेमी ते 4 वाजेपर्यंत आपल्याला 4:30च्या आत आज फायनलचा फेरा बघायला मिळाला या मैदानाचा. मैदान सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर पार पडत आहे. त्या मैदानामध्ये तुम्हाला चला तर निकाल सांगतो. सेमी क्रमांक 1 मध्ये कोण फायनलसाठी प्राप्त झाला. कारण की मित्रांनो आपल्याला चित्तर आणि सर्जा पाहताना दिसला. सेमी क्रमांक 1 मध्ये फायनलसाठी प्राप्त झाला मित्रांनो. हा सुद्धा अतिशय सुंदर जोड पाळला आणि पहिल्यांदा किंवा याच्या आधी सुद्धा जोड चांगला पाळताना दिसला असेल मित्रांनो. पण या मैदानामध्ये आपल्याला हा जोड गुलालासाठी प्राप्त झाला. हा जोड सुद्धा चिक्या मित्रांनो. चित्तर हा सुद्धा अतिशय सुंदर असं कोंड पळतो मित्रांनो. त्याच्यानंतर सेमी क्रमांक 2 मध्ये आपल्याला सावकार आणि आज त्याच्या सोबत बघायला मिळाला आपल्याला साहेब्या. साहेब्या आणि सावकार या दोघांचा आज मिलाम झाला आणि हे सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो. आणि हा जोड सुद्धा आपल्याला फायनल साठी प्राप्त झालेला दिसला आहे. कारण की मित्रांनो आज बरेचसे नंदी पळायला आलते. कारण की मित्रांनो आपला सर्वांचा लाडका देव बकासूर याचा सेमी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सेमी पास झाला का नाही ते सुद्धा सांगणार आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेमी क्रमांक 3 मध्ये शंभू आणि बॉस आपल्याला हा दोघांचा आज मिलाम झाला आणि हे दोघं सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आणि ही गाडी सुद्धा आपल्याला फायनलला प्राप्त झालेली आहे मित्रांनो. कारण की बॉस सुद्धा मित्रांनो चालू सीझन मध्ये कंटिन्यू गुलालाचा बादशाह म्हणून चालू आहे सध्या त्याचा. त्याच्यानंतर आपल्याला शंभू सुद्धा पाहताना दिसला. शंभू सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर पळतो आता. त्याच्यानंतर लक्ष्या आणि वादळ पुढच्या सेमीमध्ये पास झाले मित्रांनो. 4थ्या सेमीत लक्ष्य आणि वादळ सुद्धा मित्रांनो हा टॉपचा जोड आपल्याला सेमी पास झालेला आहे. कारण की मित्रांनो हा सुद्धा टॉपचा जो सेमी होता. तर मित्रांनो सेमी क्रमांक 5 मध्ये आपल्याला 3 ते 4 गाड्यामध्ये सर्व टॉपचा सेमी होता मित्रांनो. हा फायनल सारखाच होता. कारण की विठ्ठलाचा तेजा, बकासूर, कळंबीचा शंभू, आणखी मित्रांनो बरेचसे टॉपचे नंदी एकाच सेमीत गाड्या लागल्या होत्या. त्या सेमीमध्ये नक्की बाजी कोणी मारली. कारण की मित्रांनो आपला सर्वांचा लाडका देव बकासूर जाईल त्या मैदानामध्ये 2025 मध्ये सुद्धा बॅड लक मध्ये गेलं आणि आता 2026 मध्ये पहिल्याच मैदानामध्ये त्याच्या नशिबामध्ये कार्तिकन तो पळाला. आज गटाला सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. पण सेमीला त्याच्या नशिबाला आज बी कड आली. आणि कारण की मित्रांनो कड आली कारण की त्याच्या मैदानात असं कोणतं मैदान नाही त्या मैदानामध्ये त्याच्या नशिबामध्ये कड येत नाही. गट असो किंवा सेमी त्याच्या नशिबामध्ये कड येत असते. आणि आजच्या मैदानामध्ये नेमकं काय घडलं, बाजी मारली का त्यांना का काय झालं. कारण की मित्रांनो आपल्याला विठ्ठलांचा ते चिक्या आणि राणा मधात गाडी होती मित्रांनो ही. कारण की चिक्या आणि राणा ही अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. त्याच्या शेजारी होती कळंबीचा शंभू आणि त्याचा नवीन चेहरा होता. हे 2 ते 3 गाड्यामध्ये मित्रांनो अटी आणि तटीची लढत झाली आणि आपला बकासूर तास क्रमांक 6 वर का 1 वर होता मित्रांनो बहुतेक. पण त्याला कडीना झालत्याच त्याच्या नशिबात त्याचा पायरा सुद्धा मित्रांनो टॉपचा पायरा होता. पण आज बी त्याच्या नशिबामध्ये हार झाली आणि सेमीला त्याचा पराभव झालेला आहे. धन्यवाद भावा.